हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ब्लॉग काढायचंच विसरले होते. आत्ता सगळं आवरलं, मोबाईल घातला तेव्हा आठवलं की अरे आज मी तर ब्लॉगच स्टार्ट नाही केला आहे. तर आता मी आत्यांसाठी खिचडी बनवते, कारण आत्यांना आहे सोमवार, तर आत्यांना खिचडी बनवते. आणि आमच्यासाठी मस्त अशी गवारीची भाजी बनवली. आणि इकडं कानाची चालू आहे आंघोळ. हे बघा, इकडं आंघोळ चालू आहे कानाची. बसून काना मस्त बाहेर आंघोळ करतोय, पण त्याला आहे ना चोळलेलं नाही चालत. कोणी तोंडाला जास्त चोळायचं नाही, काही नाही. फक्त मला पाण्यात खेळू द्या. किती का वेळ पाण्यात खेळायला लागतं. आणि पाण्यातून उचललं की मग असा दिना ना, मग लगेच रडतो त्याला, कारण पाण्यात खेळायचं राहतं. तर त्याला आता खिचडी बनवून घेते आणि मस्तपैकी जेवण करते. बाबो, आम्हाला चिकू पिकूची गोष्ट लय आवडते, है ना दादू? चिकू पिकूची गोष्ट कशी रे? छान छान आहे. एक होता चिकू, एक होता पिकू आणि एक होता काना. एक होता चिकू, एक होता पिकू आणि एक होता काना. जेवण करायचं दादू? अगं बाई, मुरमुर दादू का तू? मुरमुरे खेळायला आहे. इकडं सुरू झाला तर हा. आज तर मस्त पराठा आहे हो दादूला, दही पराठा. वाव, छान छान आहे. चला, मस्त पैकी दुपारची झोप झाली आहे. अशी छान झोप झाली ना. काना झोपला होता, मग आम्ही पण झोपलो होता. मस्त झोप झाली. आता सगळ्यांसाठी मस्त चहा टाकते. आणि आज बाहेर थोडंसं आभाळ आलंय, काय माहीत पाऊस येतो काय. पाऊस जर आला तर मस्तच मस्त गार वातावरण होऊन जातं. मग काना पा मम्मी सोबत बोल. कोण आहे रे? कोण आहे? मम्माला आलं, मम्माला फोन केला तू? हाय, ए बाळ आहे का त्याच्यावर? बाळ आहे का ना? या 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 आत्या, आत्या आहे का? हा का? हे कोण आहे रे? बाळ आहे? बाळ आहे का? बाळ आहे? कानाच्या धाकाने आम्ही लगेच कप उचलून ठेवले, कारण लगेच चहा प्यायला आलास दादू. आई आज तर आम्ही भांड्याच्या ह्या पाटीतच बसवला. कशी गाडी दादू? मस्त आहे ना. कोणालाच म्हणायचं नाही आम्हाला चक्कर मारायचं, डायरेक्ट या भांड्याच्या पाटीत बसायचं. ओ मम्मी, आमची गाडी कशी? पूर्ण घाल, थोडाच घातला दादू. तेवढा घालून घे पूर्ण. मम्मीला दाखव, मम्मीला आवाज दे. मम्मीला पिपी दाखव ना आपली. पिपी बुर्र बुर्र. हा, हे आमच्या यांचा चकणा. नाही ग, मग काय? त्याला घेऊन जा, त्याला तिकडे घेऊन जा. चला साहेब, चला इकडे या. हो ओ साहेब, जा काका माग. काका पळा. चला चला काका पाय काय खाते पाय ना. ऐ, कानाला बाहेर आलं तर इतका आनंद झाला, घरात असं कोंडलं होतं. बाय बाय बाय. कुठे चाललं तू? लगेच बाय. या, मी पण येऊ का? तुम्ही फक्त उठून निघा, लगेच मला चिडवायसाठी बाय बाय करी. बाय 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 काना. कुठे चालला? मी येऊ? बाय बाय. या नाही, बाय बाय. बाय बाय कर. नाही बाई, काकीला बी घेऊन जायचं. हा, बाय बाय. तोंड जोडीतो का पार. कुठे चालला पण? आमचं पिकनिक स्पॉट तयार झालेला आहे. आज आम्ही मेहनतीनं तयार केलेला आहे. इथं आमच्या चिंटुकली पेंटुकलीला खेळायला करता. नको 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 नको.
त्याला त्या वाटीत तरी मुरमुरी आणावं काही त्या पाय ए भाऊ ए दादा तुम्ही मोबाईल ठेवून द्या हे सगळं तुम्हाला मोबाईल आणि ते दोन्ही पाहता नाही येणार एका वेळेस ते एकालाच पाहावं लागेल तुम्हाला त्याला नाही का मातीमध्ये आहे थोडं मऊ मऊ आहे ना खाली ते मऊ मऊ मध्ये मजा येते चालायला फरशीपेक्षा वेगळं वाटतंय त्याला नको 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 त्याला मातीला मातीला नको छी आहे नको छी आहे छी आहे अरे नको वर नको पाहू त्या नको त्या बाय बॉय तो कसा वर पाहतो अरे नको नाही म्हणलो ना तुला का रे का ना तिरीवादी ती पाय कशी खेळू राहील तिरीवादी ती पाय कशी खेळू राहील तिरीवादी ती पाय अरे 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 एक मिनिट सुद्धा शांत बसत त्या नाही बाय हात नाही लावो तर गाईज आज आमच्या घरी आहे आमरस पुरी आणि त्याच्यासोबत बेसनच्या वड्या असा काहीतरी बेत आहे. सुनीलला आमरस पुरी खायची इच्छा झाली होती आणि त्यांना त्याच्यासोबत बटाट्याची भाजी खायची होती आणि दादाला पिठलं पण म्हणले यावे आता तुम्हाला आमरस पुरी खायची तर आमरस पुरी तुमचं ऐकू आणि पिठलं दादा त्यामुळं इथं मस्त पिठल्याच्या वड्या बनवायच्या आहे अजून आणि आता आम्हाला पुऱ्या बनवायच्या आहे आणि इकडं बाप्पा करायचं आहे आता आम्हाला आधी हे बघ. तर आत्यांनी मस्त अशा पिठल्याच्या वड्या बनवल्या आहे ज्या की इतक्या टेस्टी झाल्या ना बस आणि इथं पुऱ्या बनवते आता आता इतक्या वेळात का नाही इतकं कुणकुण करीत होता आणि आता असा हसू राहिला आमच्याकडे पाहून आम्हाला चिडू राहिला बाय बाय तेव्हा कसं पाहतो का ना का करती रूम मध्ये चालली तर शायनिंग वर राहिली खाली होता ना का ना तोपर्यंत इतका किरकिर करीत होता तो वर आला डायरेक्ट शांत आणि वरून नाट्य त्यांना खाली पाहून आवाज देतो अरे यार काय पाडलं